शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, कमिशनवर कमिशन दुकानदार असो। सातारा जिल्हा रेशन दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष। राज्य संघटनेच्या आदेशानुसार दुकानदारांच्या ज्या कमिशन व इतर ज्या काय अडचणी आहेत या अडचणीचे प्रलंबित मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज 27 जुलै रोजी आज 27 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। त्याप्रमाणे आज सातारा तालुक्याच्या वतीने हे धरणे आंदोलन करत आहोत। आम्ही या निवेदनाची एक प्रत तहसीलदार साहेबांना आम्ही देणार आहोत। त्यानंतर 2 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होणार आहे। त्यावेळी मान्य जिल्हाधिकारी साहेब व मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांना एक निवेदन देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे राज्य संघटनेच्या आदेशानुसार 8 जुलै रोजी आमच्या मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन कार्यक्रम होणार आहे। सध्या शासनाला आमची विनंती आहे की आमच्या ज्या काय मागण्या आहेत प्रलंबित आहेत त्या त्वरित आपण मान्य कराव्या, अन्यथा आम्हाला एक वेगळा विचार करावा लागेल। हे असं राज्य संघटनेमार्फत आम्हाला सूचित करण्यात आलेलं आहे। राज्य संघटनेमार्फत जे काय सध्या आंदोलन चालू आहे त्याबाबत आम्हाला शासनाकडनं अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण होतील असे आम्हाला वाटते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार।